नंदुरबारच्या तळोदा तालुक्याला 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं जोडपलं तर करडी नदीला पूर आल्यामुळे पाडवी गल्लीत पाणी शिरलं। या पावसामुळे सातपुड्यातनं वाहत येणाऱ्या नदी नाल्यांना जीवन आलं। भुसावळच्या हतनूर धरणाच्या 8 दरवाजांमधून 55,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग। तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ। गंगापूर धरणातनं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू तर दुतोंडा मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। गोदाकाठ परिसरात सुरक्षा रक्षक देखील तैनात। मानवी साखळीच्या मदतीनं गिरणा नदीमध्ये वाहणाऱ्या तरुणाचे प्राण वाचले तर ऋषी पांथा बहाळ या ठिकाणी विसर्जनासाठी आलेला तरुण हा गिरणा नदीत पडल्याची माहिती। नागरिकांनी पुलावरून मानवी साखळी करून त्याला बाहेर काढलं। यामुळे मोठा अनर्थ टळलाय। सोमठाणा या ठिकाणी अप्पर दुधना मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो 20 ते 22 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटला। सांडव्यावरून पाणी वाहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण। नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या दुर्गम भागात मुसळधार पाऊस तर पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। वरखेडी नदीच्या पाणी पातळीत वाढ। पालघरमधील धामणी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ। 20,000पेक्षा क्युसेकनं जास्त विसर्ग सूर्या नदीमध्ये सुरू आहे। प्रशासनाकडून नदीकाठावरील 64 पेक्षा जास्त गावांना सतर्कतेचा इशारा। हिंगणघाटचे भाजपचे आमदार समीर कुणावार यांच्याकडून सोयाबीनच्या नुकसानीची पाहणी। माणगाव शिवारामध्ये सोयाबीनचे मोठे नुकसान सोयाबीनचं नुकसान होत असल्यामुळे कृषी विभागाकडून आता मार्गदर्शनासाठी प्रयत्न करणार। विरारमध्ये जुन्या इमारतीमधील रूममध्ये प्लास्टर कोसळल्याची घटना तर एकाच कुटुंबातील 3 जण यामध्ये किरकोळ जखमी। गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या परिसरात ही घटना तर पालिकेकडून इमारत रिकाम्या करण्याच्याही सूचना।